कवी प्रवेश यूट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत मित्रांनो. आज एक भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ व्हिडिओ. कदाचित तुमच्याही पाहण्यात आला असेल. एक व्हिडिओ इंडियन आर्मीद्वारा व्हायरल झाला आहे. आता आपल्या लेह, लडाख, सियाचीन, कारगिल इथे आपले अगदी टॉप हिल्सवर काही चौक्या आहेत. कारगिलवरच्या टायगर हिलचा जो काही थरार कारगिल युद्धात तुम्ही आम्ही वाचला, ऐकला, तर अशाच टॉपच्या चौक्या, आपले बंकर्स हेच आपल्या देशाची सुरक्षा करतायत. तिथं असलेले 10-15 जवान तुमच्या सीमा अभेद्य ठेवत आहेत. म्हणून सर्वप्रथम प्रत्येक सैनिकाला, आपल्या या इंडियन आर्मीमध्ये दाखल झालेल्या प्रत्येक सैनिकाला, मग तो अगदी शिपायापासून अगदी टॉपच्या CDS पर्यंत पोहोचलेला कोणीही असो, त्या प्रत्येकाला प्रवीचा कडक सॅल्यूट. 17,500 फूट हाईट. पहा, 17,500 फूट उंचीवरची एक चौकीचं बांधकाम, आणि त्याच्यावर तसं पाहिलं ना, तो व्हिडिओमध्ये दिसतोय तो चौथरा फार काही मोठा नाही आहे. एका पर्वताच्या सुळक्यावरचा तो चौथरा, तिथे बंकर बांधायचा. मिलिटरी इंजिनिअरिंग कॉर्प्स तिथपर्यंत चढाई करून, आपापलं माइंड अप्लाय करून बंकरचं तिथे बांधकाम होत आहे. आणि 1200 किलोची गन, 1200 किलो वजन, 17,500 फूट हाईटवर, ओबडधोबड तो पर्वताचा सुळका. इथे आपल्याला डोंगरातल्या मंदिराच्या बांधीव पायऱ्या चढताना सुद्धा, आपण समजा एक 500 पायऱ्या आहेत आणि मग मंदिर आहे, तर त्या 500 पायऱ्यामध्ये 3-3 वेळा थांबणारी माणसं आपण बघतो. इथं तर पायऱ्या पण नाही आहेत. आणि लिमिटेड जवान, संख्या माणसांची हवी तेवढी नाही आहे. त्यातून प्रतिकूलता सगळ्याच बाबतीत. लडाख इतकं काही प्रत्येक वेळेस अनुकूल हवामान असलेलं ठिकाण नाही आहे. अशा या आपल्या प्रतिकूल हवामानातल्या ज्या काही चौक्या आहेत, कारगिल, सियाचीन, लडाख, या ठिकाणी काम करणाऱ्या प्रत्येक सैनिकाचं मनोबल, त्याची शारीरिक क्षमता ही चांगली राहावी, अबाधित राहावी, आणि तो अशा चौक्या सांभाळून सुद्धा सही सलामत नोकरी संपवून आपापल्या कुटुंबियांसोबत यावा, या देखील याच व्हिडिओच्या अनुषंगाने हा प्रवी सदिच्छा, शुभेच्छा व्यक्त करतोय. हा व्हिडिओ पाहतानाच काय हार्डली 1 मिनिट ते 1.5 मिनिटाचा व्हिडिओ असावा, पण तो थरार, जो काही ती 1200 किलोची गन घेऊन जाताना वरती, मग त्यांच्या आरोळ्या असोत, दोरीने बांधलेली ती छानपैकी एका झोळीवजा जाळी तयार केलेली मोठी, ती 1200 किलोची गन त्यात मावावी, अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारे डॅमेज न होता, कुठेही कुणालाही खरोच न लागता हे काम सुरळीत व्हावं, अशा पद्धतीची त्या कामाची व्यवस्था. ऑलवेज इंडियन आर्मी इज अन आयडियल एक्झाम्पल फॉर बेस्ट मॅनेजमेंट ॲट एव्हरी टाईम. मग तो प्रसंग कोणताही असो, अगदी तुमच्या पुरामध्ये मदत करणं असो, कुठे आग लागली आहे तिथे धावत जाणं असो, काहीही असो, त्यांच्याकडे जी निर्णय क्षमता असते, त्यांना जे घडवलं जातं, तसा सिव्हिलियन माणूस घडणं फार अवघड असतं. म्हणूनच अशा या बेस्ट मॅनेजमेंटला सुद्धा या प्रवीचा कडक सॅल्यूट. मित्रांनो, 17,500 फूट हाईटवर आता आपला एक बंकर तयार झालेला आहे. अर्थातच लडाख म्हणजे पलीकडं आपल्याला चायनाची सीमा आहे. चायनामधनं जो कोणी घुसखोर आपल्या इंडियात येऊ इच्छितो, भारताच्या सीमा ओलांडू इच्छितो,
बस उसे गन के पॉइंट पे लाना है. कोणीही काही आगळीक केली तर मग आपल्या या 1200 किलोच्या तोफ गोळे टाकणाऱ्या या बारक्या तोफेतून भडीमार सुरू होऊ शकतो आणि आपल्या सीमांचं रक्षण अशा प्रकारे आपल्या घरापासून दूर राहून अशा या पर्वताच्या सुळक्यावर अक्षरशः 1,500 ते 2,000 स्क्वेअर फूटसुद्धा जागा नाही आहे असं मला तरी वाटतं. अशा ठिकाणी बंकर बांधलेलं आहे. त्या ठिकाणी वाऱ्याचा वेग काय असू शकतो लक्षात घ्या. त्या सुळक्यावर वारंवार तुम्हाला खाली उतरून कुठं जाता येणार नाही आहे. ड्युटी कशी बजवावी लागते. कदाचित तिथे हेलिकॉप्टरने तुम्हाला काहीतरी एअरड्रॉप करून सामान मिळू शकेल. तेही वाऱ्याचा वेग आणि धुकं वगैरे नसेल तेव्हाच. अदरवाईज इट इज टू बी ट्रान्सपोर्टेड फ्रॉम बेस कॅम्प टू युअर पॉईंट अप टू दॅट बंकर. म्हणजेच ते सप्लाय करणारे सुद्धा जिगरबाज सैनिकच असतात. एकमेकांचे मित्र असतात. याच देशाच्या झेंड्यासाठी याच देशाच्या मातीसाठी झटणारी ही एकत्र आलेली माणसं असतात. त्या विधात्याने त्यांना एकत्र आणलंय एकाच कर्तव्यासाठी. इस देश की सुरक्षा, इस वतन की सुरक्षा और इस वतन का जो भी एक मान सम्मान है उसे आबादित रखने के लिए, उसे बरकरार रखने के लिए ये सारे लोग इकट्ठा होते हैं. किसके इशारे से? उसी विधाता के इशारे से असं मी तरी मानतो. कारण जीवनामध्ये कोण कुणाला कुठल्या वळणावर कसा भेटतो याच्या काहीतरी ह्या गोष्टीला अर्थ नक्की असतो असं मी तरी नक्कीच मानतो. मित्रांनो, इंडियन आर्मीची ही अशी एक कष्टदायक मोहीम तुमच्या मनापर्यंत पोहोचवताना आर्मीमधल्या प्रत्येक माणसाचं आयुष्य हे किती खडतर असतं हे सांगण्याचा फक्त मी प्रयत्न केला आहे. तुमच्या मनापर्यंत त्यांच्या या यातना, ते घेतायत ते कष्ट, ते राहतायत ती परिस्थिती इतकी काही अनुकूल नाही आहे हे वारंवार आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि अशी जागृती प्रत्येक भारतीयाच्या मनात झाली पाहिजे. यासाठीच प्रवीची ही अशी छोटीशी धडपड. जय हिंद, जय भारत.